नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। भाजपमध्ये अंतर्गत कुरघोडी, जनतेमध्ये नाराजी। तर कोणतीही महत्त्वाची बातमी पाहूया। महापालिका निवडणुकाच्या तोंडावर राजकीय खलबत्ते सुरू झाले आहेत। शिवसेना शिंदे गटाची पक्षवाढीसाठी फोडाफोडी सुरू आहे। आपल्या नगरसेवकांना मात्र इतर कोठेही न जाण्याची तंबी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संपर्कात असलेल्या कल्याण डोंबिवलीमधील माजी नगरसेवकांना बुधवारी रात्री शिंदे यांच्या ठाण्यातील बंगल्यावर तातडीने बोलवण्यात आले होते। या बैठकीला आमदार राजेश मोरे यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते। शिवसेना शिंदे गटाकडून इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी फोडाफोडी सुरू असताना भाजप देखील मागे नाही। भाजपने देखील राष्ट्रवादी शिवसेना ठाकरे गटाला लक्ष करीत त्यांच्यातील कार्यकर्ते फोडून भाजपमध्ये पक्षप्रवेश करून घेत आहेत। असं असलं तरी राज्याच्या जनतेने महायुतीला एका हाती सत्ता दिल्यानंतर स्थिर सरकार मिळेल अशी अपेक्षा होती। मात्र सरकार स्थिर असले तरी महायुतीतील नेते आणि मंत्र्यांमध्ये एकमेकांचे पाय ओढण्याची चढाओढ सुरूच आहे। बेताल वक्तव्य करणे, हाणामारी घडवून आणणे हे जणू महायुतीतील काही नेत्यांच्या वर्तवणुकीचा भागच झाला आहे। त्यामुळे राज्यात भाजप हा मोठा भाऊ असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेक मंत्री आणि आमदार भाजपच्या लावलेल्या चौकटीत फिट बसण्याच्या तयारीत नाहीत। यामुळे महायुती सरकारमध्ये अंतर्गत कुरबुरी वाढत असून प्रशासनाचा कारभार वादग्रस्त आणि बदनामीकडे झुकलेला